हा, जय गुरु. जय गुरु. जय गुरु. अं, आपला आता सध्या आता हा चौथा भाग सुरू आहे नाही का? म्हणजे चौथं पुस्तक सुरू आहे ना, चौथ्या पेपरची तयारी सुरू आहे, बरोबर? हो. तर आता आपल्याला तुम्हाला मागचंही रिव्हिजन करायला तुम्हाला वेळ लागेल ना परत, म्हणजे परीक्षेच्या आधी. हो. तर म्हणजे आपल्याला हा जो भाग आहे, हा आता म्हणजे आज 1 तारीख आहे, तर कितीपर्यंत पूर्ण करायला पाहिजे आपल्याला, की जेणेकरून तुम्हाला 4 पेपर्सच्या उजळणीला पुरेसा वेळ मिळेल? साधारण 15 पर्यंत झालं तर बरं होईल मग सगळं. पंधरा 15. ऑगस्ट 15 ऑगस्ट, हा. साधारण हा 15 असं एक दोन वाट सुट्ट्या येतील ना त्यात. आता पुढच्या मग शनिवारी एखादी वाट हे आहे. गोकुळाष्टमी आहे, हो. ते ते हा ते तर मध्ये एक मध्ये दोन सुट्ट्या होतच त्याच्या राहणार येतील. आहे, हो. हा नाही तर पण त्या मग साधारण 15 पर्यंत. नाही, मग त्या दृष्टीने मला वाटतं आता हे जे पुढचे पाठ आहेत ना यातले, तर सध्या आपण आता जसं आपण बघितलं, काल यातले आपले 3च श्लोक झाले, बरोबर? तर चार झाले, थोडी चार आपली चौथं चालू होतं. चार झाले हा, का? हा. पण तेच म्हणजे मग आपल्याला मग गती वाढवावी लागेल नाही का, सगळ्या याची. हो. हम्म. हो सर. कारण नाहीतर बरंच मग राहिले. बरंच तुमचं राहिलेलंही आहे. आणि मग तुम्हाला हो. मग रिव्हिजनला वगैरे वेळ मिळणार नाही, नाहीतर मग हा वर्ग सुरू राहील. आणि पॅरलल मध्ये तुम्ही इतर विषय, इतर पेपर्सची जर रिव्हिजन केली तर मग चालेल तसं. पण नाही नाही, तर. तसे तर आपले दोन दोन सर पेपर तर सर असं झालेत करता येईल तसं. का? सर असं करता येईल का? म्हणजे मला माहिती नाही, थोडीशी आयडिया याच्यामध्ये की म्हणजे हे समजा रेकॉर्डिंग करून पाठवून दिलं फक्त आम्हाला, तरी आम्ही म्हणजे आमच्या सोयीप्रमाणे बघू शकतो. म्हणजे त्यात नाही परत नाही, शिकवण्यात तसं खूप नको, वेळ जाणार तसं नाही नाही नको. नाही त्याच्यात. नाही अजिबात नाही नाही. बिलकुल तसं नाही. नाही, काहीच सरांना समजणार नाही प्रश्न ते. विचारता येतात, काही आपल्याला हम्म. समजलं नाही ते विचारता येतं. तसं नाही, तसं नाही नाही. सर, दोन पेपरचे तर आमचे झालेत ना, परीक्षा तशा घेऊन झाल्या आहेत तुमच्या एकदा, म्हणजे हो, पण थोडी. आता नाही नाही, बरोबर आहे. आता हा. नाही नाही नाही, पण. आता एक तिसरं या महिन्यात घ्या असं म्हणत होते मी, 8व्या पुस्तकाचं. हो, आणि एका 15 तारखेनंतर. हा. तर मग नाही, मग आता हम्म. ते आता मध्येच घेण्यात अर्थ नाही त्याचा. आणि आता मला वाटतं त्याचाही जो एक पाठ राहिला आहे ना, तर मग मी असं नाही हम्म. तर केलं तर आता याचे जे उरलेले पाठ आहेत ना, तर याचं हम्म. साधारणतः असं मी तुम्हाला डायरेक्ट फीड केलं तर याचा अर्थ समजा. चालेल ना, आताही तुम्ही करा, फक्त प्रश्न विचारता येतील आम्हाला, असं आम्ही वाचत नाही, त्यात वेळ जातो. तुम्हीच सांगा, काही असलं की आम्ही विचारतो, म्हणजे फास्ट होईल ते. हा. नाही म्हणजे मग त्यात मग काय करावं लागेल, सध्या थोडंसं माझंही असं होतं, मी हे आधी वाचत नाहीये. हा, पण मग तसं हम्म. जर करायचं असेल तर मला आधी सगळी तयारी करून तुम्हाला पटापट पटापट सांगून, म्हणजे तुमच्याबरोबरच मी पहिल्यांदा वाचतो सगळं हे, स्पष्ट सांगायचं म्हणजे. तर मला मग आधी तयारी करायला लागेल, जेणेकरून मी पटापट सांगू शकत जाईल. आणि मग असं आपल्याला करायला लागेल, नाही का? पण ते तेच पण चालेल म्हणजे. सर. हा. आज हे संपवू पण आपण सर, आज हे आपण संपवू. उद्यापासून हम्म. मग तसं करा. आणि आता यातलेच नक्की कुठले पाठ घ्यायचे ते आधीच, तर ते कवींविषयी जी माहिती वगैरे ते तर सगळं तुम्ही करालच नाही का? ते काही परत म्हणजे आपल्याला पाठामध्ये घ्यायची काही गरज नाही तसं वर्गामध्ये, नाही का? ते वाचून हम्म. होण्यासारखं आहे तुमचं. ते वाचून पण होईल. हा, वाचून पण आणि होईल. ते काय, हिंदी तर तसंही सगळ्यांना कळतच, म्हणजे अगदी मराठीतच असलं पाहिजे ती माहिती असंही काही जरूर नाही, नाही का? हम्म. ते आपण मराठीमध्ये कन्वर्ट करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही त्यातला. अगदी हा. डिटेल नाही तरी बऱ्यापैकी करू शकतो, म्हणजे म्हणजे हा. नाही. परीक्षेत देण्यापुरती तरी करू शकतो म्हणजे. हो, हो. तेच. हा. हा. तसं तर मराठीत केलंय ना आपण ते. केलं पण नाही नाही, केलं पण आहे, त्यात काही काही चुका आहेत जरा. पण मूळ हो, त्या सगळेजण काय असणार. आपल्याला काय, हिंदीतनं वाचलं की आपल्याला काही एवढं जड जात नाही समजायच्या दृष्टीने, नाही का? हम्म. अगदी म्हणजे ते- म्हणजे त्या मराठीतलं चुकीचं वाचण्यापेक्षा मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्ही हिंदी वाचा. कुठे एखादं वाक्य कळलं नाही तर मग ते जरा हे करा, पण नाहीतर शक्यतो ओरिजिनल हिंदीतच वाचणं चांगलं, नाही का? कारण ते एआयचं अरे, अनुवाद पण कधी कधी बरोबर नसतो. हा. हा नाही, सर, तो एक प्रश्न एआयचा नाही, विचारू आपण की आम्हाला स्वतः करायचं मग. त्याच्यावरचे प्रश्न जर आले तर ते आम्हाला हिंदीतून उत्तरं नाही ना द्यायच्यात, मराठीतून द्यावी लागतील ना? नाही, उत्तर मराठीतच द्यायची, फक्त हा समजून घेण्यासाठी ओरिजिनल हिंदी वाचलं की झालं, नाही का? असं. हा हा. हा. ठीक आहे ठीक फक्त सर त्यात प्रॉब्लेम काय आहे, ते हा. संस्कृत मध्ये द्यायचं जे आहेत ना ते आहे, हिंदी वाचून त्याचं संस्कृत बनवायचे ते येतात बघा. हो. पण मग आता कसं आहे माहिती आहे का, संस्कृत वाक्य तर तुम्ही आपल्या भाषेतच लिहिणार. त्यामुळे ते तुम्ही मराठीतनं शिकलात का आणखी हिंदीतनं शिकला का,
त्याने काही फरक हो पडणार नाही तसा. तुम्हाला जर ही आकलन एकदा झालं की कालिदास काय होता, कसा होता, हे होता, ते होता, मग त्याचं म्हणजे तर करता येईल असं, नाही का? त्याला हिंदीचं संस्कृत करताना तुम्ही आम्ही जेव्हा करू तेव्हा हेल्प करा, थोडी आम्हाला मदत करा. हा हा. का म्हणजे सर कालिदास ते वगैरे मागचे संस्कृत मध्ये मागचे 2 लिहायचंय पेपर पण आपल्याला. एकदा सोडवायचे होते ना जरा काही अहो जे दोघं. ऐका, त्या प्रश्नामध्ये कवी जे आहे, कवींची माहिती संस्कृतमध्ये निबंध येणार आहे आणि कवींचे जे काव्य आहेत ते हम्म. मराठीत येणार आहेत आपल्याला. त्याच्याविषयीची माहिती मराठीत द्यायची असं, हा, हा, काव्याविषयीची. ते हा. मराठीत तर आणि आपण देऊ, त्याचा काही कवींविषयी प्रॉब्लेम नाही. संस्कृत मध्ये लिहायचंय. हो हो हो, तेच सांगते. बापरे. नाही तर ठीक आहे कवींची आता. हा, तर हा. एक काम करूया आता, याच्यानंतर आपण प्रश्नपत्रिका पण एक एक याच्या शेअर करूया, म्हणजे तुम्हाला कळेल की साधारणतः पॅटर्न कसा आहे. पण आता कसं, आता आपण 1 तारीख म्हणजे हार्डली आपल्या आता 1.5 महिना, नाही तसे 1 महिना 20 नंतर दिवस. हा. हे चारच सर आणि श्लोक, ज्या हे दिवशी सुट्टी श्लोकांचं द्याल जे आहे ना या त्याच्यानंतर. पुस्तकात, ऐका ना, 15 ह्या पेपर पुस्तकात आले. 4च आहेत सर, हे एवढे मात्र पाठ तुम्ही घ्या. अच्छा, ह्या हे 4 सामान्य पाठच आहेत. ओके. हे हा. चारच आहेत. हे हे सोडून अजून 4 आहेत, तेवढे एकदा घ्या. म्हणून 15 तारखेपर्यंत आपलं सगळंच होऊन जाईल हे. ओके, ठीक आहे, मग काय मग प्रश्न नाही आमची तसं. जी अडचण राहील, आमचे जे प्रश्न राहतील, आम्ही जे जे करू त्या त्या विषयी घेत जा मग तुम्ही. पण मग तेव्हा मग तो मधल्या काळात मी क्लास घ्यायचा की तुम्ही आपापल्यात रिव्हिजन कराल आपापसात, कसं नाही, काय? मग ते नाही ते ठरवून घेऊ ना, कन्फ्युज 2 दिवस ठरवूया आम्ही आता. करू, 1 दिवस तुम्ही तिसऱ्या दिवशी आपला या, वेळ असं करू ना जातोय आपण हा, सर. नंतर. असं काहीतरी करूया आपण, चालेल. हं, नाही नाही, ठीक वेळ आहे. जातोय तरी ठरवायचंय हो, उषाताई. हेही महत्वाचंच आहे काय बोलणं. काय ते? हा. नाही नाही, आपली मी काय परीक्षा म्हणत घ्यायची आहे होते नंतर की त्यांना. अ? मी काय म्हणत होते की ज्या दिवशी सुट्टी दिली ना त्याच्यानंतरच्या रविवारी क्लास घ्यायचा सरांनी. नाही नाही नाही, आपल्यालाच आता आपला अभ्यास करायचा आहे ना. सर गॅप घेतील ना, मग 2 दिवसानंतर सर तिसऱ्या दिवशी आले तरी चालेल. आपला क्लास चालू राहील, आपला आपला स्वतःचा हो अभ्यास तुमचा करताना तोपर्यंत आपण आपला. चालू ठेवायचा प्रश्न नाही, पण जे कठीण आहे ना ते सरांनीच घ्यावं लागेल ना. तर तेच हो, ती ते सुलभा घेणारच ना म्हणते. सर. सुलभा म्हणते की हा, ते आठवड्यातनं 2दा वगैरे समजा मी येईल असं. तीन इतर वेळेस तीन मग वेळा आठवड्यातून 3 दिवस घ्या वाटलं तर तुम्ही. हा, बघू 2 किंवा 3 वेळा मी घेत जाईन तसं. हा, ठीक हा, आहे. कारण ते अजून पुढे त्या आपण बघू ना, गणातला आता पण हे एक तर. पाठ राहिलाय सुलभाताई. हो हो, त्या घ्यायचं आहे ना पुस्तकातला ते पण सगळं. हो ना. हो, 15 असं पर्यंत सर बरंच आहे. सलग घेणार आहेत. उषाताई, 15 हा पर्यंत सगळं ठीक आहे ठीक संपवणार आहे. आहेत ते. हा, ठीक आहे ठीक आहे. त्यानंतरच हा. चाललंय पुढचं. हा, अच्छा हा, अच्छा, ते ठीक पुढचं आहे. बघूया आपण. ते आता तुम्हीच घ्या सर मग. आम्ही काही प्रश्न असले तर विचारतो. हा पाठ आज हा, 14 ठीक श्लोक आहे. आहेत, 4च. हा, तर ओके. हा. दश, आता 5वा श्लोक. दश दिगंत जिता रघुणा यथा श्रियम पुष्य पुष्यदजेन ततः परम तमधिगम्य तथैव पुनर्बभौ न न महीन अमहीन अपराक्रमम. आता याचा अन्वय. मही, म्हणजे पृथ्वी. मही दश दिगंत जिता रघुणा यथा श्रियम अपुष्यत ततः परमजेन परमजेन अं, हम्म. परम अजय आहे ना ते? नाही नाही जे नाही. जेन म्हणजे नाही, काय मला अजय माहिती. नाही, पण ते पुष्यत अजयन, अपुष्यत अजयन आहे ते. अपुष्यत अजेन, परम अजेन. हा. हा, तथा परम परम कुठून आलं इथं? हा, परम अजयन यथा श्रियम अपुष्यत. म्हणजे रघुनी जशी केली तशीच अजानी जशी केली. श्रियम अपुष्यत म्हणजे संपत्तीने पोषण केलं असं. ठीक. हा, तथा एव अहनी पराक्रमम तम इनम अधिगम्य न बभू इति न किंतु बभू एवेत. त्याचा अर्थ एक जस्ट अर्थ बघूया. 10 दिशाओं को जीतने वाले रघु ने जिस प्रकार पृथ्वी ने अपनी श्री शोभा पुष्ट की थी, तथा रघु ने पीछे अज से शोभा बढ़ाई थी. म्हणजे रघुनी आणि अजनी उसी प्रकार रघु तथा अज के समान पराक्रमी दशरथ राजा ने दशरथ राजा को प्राप्त करके शोभा नहीं बढ़ी, किंतु पृथ्वी अवश्य ही सुशोभित हुई. हा, श्री म्हणजे समृद्धी. हा, तर आता इथं थोडस साधारण अर्थ असा आहे की दशदिगंतरिता म्हणजे 10ही दिशा जिंकलेल्या, हा, पृथ्वीला 10ही दिशा जिंकलेल्या पृथ्वीला रघुनी जसं अपुष्यत पोषण केलं. अपुष्यत म्हणजे पोषण केलं. हा, श्रियम, श्रियम म्हणजे श्रीनी. हा, श्री म्हणजे ऐश्वर या अर्थाने. हा, मही क्षिती पृथ्वी. हा,
का श्रियम म्हणजे कांतीम, प्रपुष्यत म्हणजे पुपोष म्हणजे पोषण केली. हा, तर तसं म्हणजे थोडक्यात याचा अर्थ असा आहे की ही ही जशी पृथ्वी आधी त्याच्या म्हणजे रघुनी केली होती पोषण, कांतीने किंवा संपत्तीने, तशीच ही पृथ्वी अजानी पोषण केली होती. तसंच दशरथानी पण हा त्यांनी केली नाही का, पण मग ती किंतौ बभू एवेत म्हणजे तशीच त्यांनी पण पोषण केली किंवा शोभा केली असं त्यांना म्हणायचंय. हं? म्हणजे समृद्ध केली. समृद्ध केली म्हणजे त्यांनी थोडक्यात परंपरा पुढं चालवली. पुढचा 6वा श्लोक. समतया वसुवृष्टी विसर्जन नियमना वसतां च नराधिपः अनुययौ यमपुण्यजनेश्वरौ सवरुणौ अरुण अग्रसर रुचा. त्याचा अन्वय, नराधिपः म्हणजे राजा, समतया वसुदृष्टी विसर्जनैः वसुदृष्टी विसर्जनैः असतां नियमनाच्च सवरुणौ या पुण्यजलेश्वरौ अनुययौ रुचा अरुण अग्रसर अनययौ. काय अर्थ है बाबा. राजा दशरथ ने समान व्यवहार से यमराज का और धन की वर्षा, समान व्यवहार से यमराज का, अच्छा, हाँ, नराधिपा समतया वसुदृष्टी विसर्जनौ. तो वसुदृष्टी विसर्जनौ म्हणजे हा वसुवृष्टी, वसुदृष्टी नको पाहिजे इथं. हम्म म्हणजे वस कुबेराचं सारखं. हा, वसुवृत्ती. हा, हा. कुबेराचं. हा, आणि वसुवृष्टी असं पाहिजे. वसुवृष्टी, इथे दृष्टी झालं, दृष्टी चुकीचं आहे, इथं वृ पाहिजे. हा, वसुवृष्टी. पुस्तकात वृत्त आहे सर. हो, हो, नाही इथं वसुवृष्टीच आहे ना इथं. हा, हो तर हो. नियम नियमनात, नियमनात म्हणजे नियमन करणारा तो. हा, म्हणजे असताम नियमनात म्हणजे यमराजा जसं सगळा न्याय देतो तसं. हम्म नंतर वसुरुष्टही म्हणजे धन देऊन त्यांनी कुबेराचं अनुकरण केलं. नंतर न्याय निवाडा करून त्यांनी यमाचं अनुकरण केलं. आणि सवरुण आणि व द- हा, आणि सवरुण नियमाच सवरुण वसुवृष्टी विसर्जन, वसुवृष्टा विसर्जनाने म्हणजे वितरणाने, वसुवृष्टा म्हणजे वितरण म्हणजे धनाचं दान करून. हा, नंतर म्हणजे वसुवृष्टी विसर्जना म्हणजे धनाचं योग्य ते दान करून किंवा वितरण म्हणजे डिस्ट्रीब्युशन, योग्य तो विनियोग करून तेषाम. जनेश्वर म्हणजे कुबेर ना. काय, जनेश्वर. जलेश्वर म्हणजे अरुण, जलेश्वर म्हणजे वरुण ना. जलेश्वर म्हणजे राजा. नाही, नाही नाही, नाही, पुस्तकात जनेश्वर आहे सर. इथं जनेश्वर आहे का. हा, हा, इथे म्हणून या तिथे हा, कुबेर दिले. अन्वय वाचताना काहीतरी गडबड होते. हा, जनेश्वरू म्हणजे जन, कुबेर दिलेला आहे का जनेश्वरूचा अर्थ. कारण वरुण तर दिलाय ना पाऊस, मग जलेश्वरही वरुण आणि वरुण पण वरुणच का, दोन कशाला त्यात. अगं 3 हम्म, देव आहे तिकडे. नाही, हम्म. तीन यम तर आहे, एक कुबेर आहे यम आहे, आणि कुबेर वरुण आहे, आहे. आणि वरुण आहे, सूर्य नाही, पण नाही, आहे. ऐका ना. सूर्य तर चौथा आहे. हा, इथं ना यम पुण्य जनेश्वरू म्हणजे याचा अर्थ दिलेला आहे. यम म्हणजे यम, पुण्य म्हणजे कुबेर, आणि जनेश्वरू म्हणजे वरुण असं. हम्म. नाही, नाही, सॉरी, सॉरी. सवरुण नाही ना ते. यम पुण्य जनेश्वर. सवरुण म्हणजे वरुण झालाच, मग इथे यम आणि पुण्यजनेश्वर म्हणजे कुबेर असं. हम्म. पुण्यजनेश्वरू म्हणजे कुबेर. तर या तिघांची त्याची तुलना केलेली आहे की समतया. तर समतया म्हणजे सगळ्यांना समान सारखंच. वागणूक देऊन. समान हा, न्याय. हा, त्या आणि त्यांनी यमासारखं नियमनाव हा, असतामच नराधिपा. असताम हे म्हणजे जे खोटं दुष्ट लोक होते असताम, त्यांना नराधिप किंवा त्यांचा हे करून बिमोड करून वरुणासारखं. आणि वसुवृष्टी विसर्जन म्हणजे लोकांना योग्य प्रकारे धनाचं वाटप करून, असं त्यांनी तिघांचं. हा,
असताम म्हणजे दुर्जनानाम नियमनम म्हणजे निग्रह असं. हम्म. सर वरुण आणि असं म्हणजे मला ते कळलं नाही काय ते संबंध कसा तो. बघा इथं, अच्छा, राजा दशरथ ने समान व्यवहार से यमराज का, धन की वर्षा से धन देकर कुबेर का कुबेर का, दुष्टों का दमन करके वरुण का, और तेज से सूर्य का अनुकरण किया. तर तेज कुठं आलेलं आहे इथं ते खाली बघूया. शेवटी आहे. हा, अरुण, अरुण. हा, हा, तेजसे म्हणजे त्याचं जे तेज आहे अरुण. हा, म्हणजे अरुण म्हणजे अरुणाग्रसर म्हणजे सूर्य. अरुण, अरुण ज्याचा अग्र आहे तो सूर्य असं. अरुण रथ चालवतो ना त्याचा, सूर्याचा. अरुण अग्रसर म्हणजे सूर्यमच अनुययो. अग्रसरा म्हणजे सारथी. हा, आणि रुच, रुचा म्हणजे कांतीमध्ये. इथे म्हटलेले रुचा म्हणजे म्हणजे त्याच्या तेजामध्ये त्यांनी सूर्याचं अनुकरण केलं. सूर्य जसा तेजस्वी असतो तसा हा दशरथ राजा तेजस्वी होता. म्हणून रुचा, अरुण, अग्रसर, अनय्य असं हे तीन आहे. नराधिप हा राजा समतया, वसुवृष्टी विसर्जनही असताम नियमनाच सवरुण. आता वरुणाचं त्यांनी कशावर करता केलं, इतरांचं म्हणजे असताम नियमनाच सवरुण. आणि या पुण्यजनेश्वरू नाही, यम पुण्यजनेश्वरू पाहिजे इथं. हम्म. हा, नंतर यमाचं समतया, वसुरुष्ट विसर्जन कुबेराचं पुण्यजनेश्वर, आणि वरुणाचं असतताम नियमनाच असं. यांनी अन्वय हा इथं तो बरोबर संबंध दिले. फक्त सांगा. कशाचा? वरुणाचं दुष्टांचं निर्दालन करण्याचा संबंध कसा म्हणजे तो तो जरासा समजून सांगा सर. वरुणाचा कसा असं म्हणायचंय त्यांना. हा, हा, समजलं. हा, तर इथं हम्म. यांनी बघूया इथं काय लिहिलेलं आहे. वरुण, वरुण समित यमांजना. हा, इथं वियते नवोति रघुवंश महाकाव्ये वा वरुण प्रचेता वरुणेन सहितो, वरुण सहितौ यमयति जनान. हा, यमयति जनान इति यमः, पुण्याश्च ते जनाः पुण्यजना. ते झालं. हम्म. हम्म. वरुणो वरुण सहितौ समतया वसुवृष्टी विसर्जन नियमनौ. हे नियमनौ असताम च नराधिपः. अनुययौ, अनुययू म्हणजे अनुकरण केलं. यम पुण्यजनेश्वर कुबेरा. आणि हे वरुणा असं नाही, हे वरुण अरुणाग्रसर रुचा असं आहे. म्हणजे वरुण हा शब्द एकदाच आलेला आहे. वरुणम. हा, बरोबर आहे. आता इथं समतया यम, वसुवृष्टी विसर्जन पुण्य जनेश्वर, आणि नियमन अवसताम, नियमनौ अवसतामच नराधिपाचं सवरुणौ असं. समजलं? पहिल्या वळीत हे चार दिलेले आहेत ना. समतयाचं संबंध आहे यमाशी, वसुवृष्टी विसर्जनाचा संबंध आहे पुण्यजनेश्वराशी, आणि नियमनौ असतांच याचा संबंध आहे सवरुण, वरुणासारखं. आणि पुढे अरुणौ अग्रसर रुचा, तर अरुणौ सूर्यासारखं रुचा म्हणजे कांती, असा त्यांनी अनुय केलेला आहे. समजलं? म्हणजे म्हणजे वरुणाने त्यांना म्हणायचं होतं की दुर्जनाचं पाऊस कसा निर्दालन करतो. केलं होतं का? नाही हा, नाही, पावसाने काही केलं होतं दुष्टांचं का. निर्दालन आणि वरुणाचा संबंध एकमेकांशी काय. हा, ते विचारतायत हा, त्या की ते पाऊस विचारते. वरुणाने काय केलं होतं हो, असतामला ते ते हे काय आहे. ते स्टोरी आहे का त्याच्या मागे? हम्म. हे वरुणही नियम तसं. कळले सारे. नाही, नाही, तसंही तर मला वाटतं हे आहे वरुणाचं असं आहे काहीतरी. तो म्हणजे वरुण हे सुद्धा अष्टदिक्पालांमध्येच आहेत, आणि वरुणाने सगळ्या राक्षसांना वगैरे डुबवलेलं आहे समुद्रामध्ये असं म्हणतात. वरुणाने सगळे जे राक्षस वगैरे आहेत ना ते समुद्रामध्ये दाबलेले आहेत वरुणाने. म्हणजे हा दुष्टांचं हा, निर्दालन त्याचा. त्यांनी केलेलं आहे. त्या अर्थाने वरुणाव म्हणजे असताम नियमनाच सवरुण असं. म्हणजे अच्छा. समजलं? समुद्रात बुडवलं त्यांना. हा, हा. आता सगळे सगळे राक्षस जे आहे ते
पाताळात डुबवलेले आवाज आहेत ना. येतोय कोणाचा तरी आवाज. अविनाश, हम्म, हा हम्म. नाही ठीक आहे, झालं आता. हा हा तर त्यामुळे ते बरोबर आहे. तर वरुण म्हणजे तो राक्षसांना दाबून त्यांनी पाताळात दाबून टाकलंय ना, म्हणजे त्यांना नाहीतर ते पृथ्वीवर उगीच त्रास देत होते ना, म्हणून असं. पाताळात अच्छा. दाबवलं. हा हम्म. चालेल, ठीक आहे. तर ठीक आहे. अतिवृष्टी होती तेव्हा सुद्धा वरुणाचं कोपच समजायचा ना, अतिवृष्टी. पण तो सगळ्यांच्याच बाबतीत नाही होतो ना. नाही 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 नाही. काय माहितीये का, त्याच्यामध्ये आपण अतिवृष्टीमध्ये वरुण चांगले पण लोक वरुण मरतात. वरुण आणि वरुण आणि पाऊस या दोघांना आपण गोंधळ करतो. पावसाची देवता आहे इंद्र. हम्म आणि वरुण ही हम्म. समुद्राची देवता, म्हणजे जलाशयाची देवता आहे वरुण. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हा आलं लक्षात. हा जलाशयाची देवता वरुण. हा आणि वृष्टी म्हणजे पावसाची, वर्षाची देवता आहे वर्षा इंद्र. ऋतूची इंद्र. हम्म. त्यामुळे अतिवृष्टी किंवा वृष्टी किंवा अकाल याचा संबंध वरुणाशी नाहीये, तो इंद्राशी येतो. इंद्राशी. हम्म. वास्तविक इंद्राशी सुद्धा जर संबंध लावला असता हा, की दुष्टांचं निर्दालन, तरी पण चाललं असतं. कारण की म्हणजे इंद्र म्हणजे देवांचा राजा आहे ना, त्याचं ते कामच आहे पण दुष्टांचं आता ठीक निर्दालन आहे ना, केलं करण्याचं. आता त्यांनी. आता हा. कालिदासाने वरुणाचं केलं, आता त्या कवीने केलं ते केलं, आपण काय त्याला चॅलेंज नाही करू शकणार, नाही का. आणि तेच बरोबर इंद्राचं आहे. मीटर समजलं मध्ये नव्हतं की बसत का नसेल. असं. हा हा इंद्राचं मीटर मध्ये बसत नसेल. हो त्यामध्ये ठीक आहे. छंदामध्ये, मी- मीटर छंदामध्ये म्हणजे बसत छंद. नसेल. हा पीटर आणि मीटर. बरोबर. हा नाही नाही, पण मी तुम्हाला जे सांगितलं ना, की वरुणाने इंद्रा युद्ध करतो राक्षसांशी, पण ऍक्च्युअल राक्षसांना त्यांना दाबण्याचं काम हे वरुणाने केलेलं आहे, असं. हम्म. म्हणून अच्छा अच्छा, मग ठीक आहे, ते आम्हाला माहित नव्हतं सर. हा आता पुढचा श्लोक. न मृगया भीरतिनम दुरोदरम न च शशी प्रतिमाभरणम मधु तमुदयाय न या नवयौवना प्रियतमा यतमानम अपाहरत. आता इथं अन्वय. उदयाय यतमानम तम म्हणजे मृगया अभिरती न अपाहरत दुरोदरम च न अपाहरन शशी प्रतिमाभरणम मधुच न अपाहरत नवयौवना प्रियतमा वा न अपाहरत. त्याचा अर्थ बघूया. सर्व प्रकार की, हाँ अच्छा, उन्नति में लगे राजा दशरथ को शिकार खेलने का व्यसन या जुआ खेलना या चंद्रमा की परछाई पड़ी मदिरा और नवयौवना षोडशी स्त्री न खींच सकी, म्हणजे त्याला कुठली व्यसन नव्हती, असा याचा अर्थ आहे. हा म्हणजे उदयाय यतमानम तम मृगया अभिरती ही न अपाहरत, म्हणजे त्याला सकाळी उठून आपलं शिकारीला जायचं तो शौक नव्हता. नंतर दुरोदरम च न अपहरण. दुरोदरन म्हणजे इथे अं, जुगार का? अं, जुगार. द्यूत आहे, जु द्यूत किंवा जुवा. द्यूत, जुवा. हा हम्म, नाही नाही, इथे मी हम्म. बघतोय त्याचं. दुरोदरम द्युतम. म्हणजे दुष्टम असं म्हणतात, उदरम यस्य तत् दुरोदरम. ह ज्याच्या, असं म्हणतात, ज्यांची उदरं असतात, म्हणजे कारण नॉर्मली दुष्ट लोकच असतात ना द्यूत खेळणारे, म्हणून. द्यूत खेळणारे. हा. हा तर त्याला द्यूताचा छंद व्यसन नव्हतं. शशी प्रतिमा भरणम मधुच न पारत. शशी प्रतिमा भरणं म्हणजे लोक जसे रात्रीच्या वेळी चंद्राच्या शशी प्रतिमा म्हणजे चंद्राची प्रतिबिंब, हा चंद्राच्या प्रतिबिंब भरलेल्या मदिरेमध्ये रंगून जातात, तर तसं त्याचं नव्हतं. किंवा नवयौवना प्रियतमा म्हणजे तरुणी किंवा स्त्रियांचा त्याला काही छंद नव्हते. तर अशा कुठलेही त्याला छंद व्यसन शौक वगैरे नव्हते, असं त्यांना म्हणायचं. हं. पण सर, हे- शिकारीचं ठीक आहे, व्यसन नव्हतं, पण ते जो हा प्रकार घडला होता तो शिकारीलाच गेला होता ना दशरथ राजा तेव्हाच. नाही नाही, काय त्याचं हे बघा, म्हणजे व्यसन म्हणजे कसं, सतत व्यसन हे हा करत राहणं. हं. हा असं हा. एखादी गोष्ट ती सर सर सतत पण ह्या करणं. श्लोकात, चंद्रमा की सर हे मृगया अभिरतीही असं आहे ना तो शब्द. मुगऱ्या अभिरती नम अभिरत. नम हा ऐका ना, मग त्यात न जे आहे त्या न वर रफार पाहिजे का शब्दात? बघा ना तुमच्या तुम्ही, पुस्तकात काय छापील पुस्तकात? पुस्तकात अर्धवट आहे, मला वाटतं तिथे रफार पाहिजे, ते दिसत नाहीये नीट.
म्हणजे मग भिरतीही आलं असतं आणि मग पुढे न एक आलं एक असतं. नाही नाही, एक मिनिट छंदात बघूया. न मृगया भिरती न दुरोदरम, न मृगया भिरतीर न दुरोदरम, बरोबर. रनी तो छंद बरोबर होतोय. हा, रच र आहे झाला तो. की मध्ये तीही आलं असतं आणि न आलं असतं पुढे. न हम्म. 3 वेळा रच आहे न ना आहे त्यात तो. म्हणजे. दुरोदरम न च न शशी प्रतिमा भरणम मधु समुदयाय न या यवयौवना प्रियतमा यतमानम अपाहरत. हम्म. तर बरोबर. पुस्तकात ना ते अर्ध मिटलेलं आहे म्हणून ते न वर रफार पाहिजे. हा, मग बरोबर बरोबर होईल तो. बरोबर. हा. ठीक आहे, आता पुढचा श्लोक बघूया. न सर ते कृपण चंद्राचं काय सांगितलं तुम्ही? म्हणजे सी आता इथे हे सगळं ना का, का, कालिदासाचे सगळं वर्णन असतात ना, कल्पना. तो कधी सरळ सांगत नाही गोष्ट. हा, तो आता नुसता त्याला मद्याचा शोक नव्हता हे त्याला सांगायचंय. पण त्यांनी ते कसं सांगितलं की म्हणजे इतक्या अलंकारात त्यांनी सांगितलं, न च शशी प्रतिमा भरणम मधु. म्हणजे रात्री उशिरा जागून हा पेल्यांमध्ये चंद्रबिंबाच्या म्हणजे चंद्रबिंबा असलेल्या मदिरापान असं. शशी प्रतिमा म्हणजे चंद्रबिंबाची प्रतिमा, चंद्राची प्रतिमा. भरणम म्हणजे असलेलं. हा, तो पेला मदिरेचा म्हणजे प्याला. दारू हा, म्हणजे मध्ये. थोडक्यात दारू. तर त्या मदिरेचं हम्म. त्याला अ, अ, हे नव्हतं, म्हणजे न अपाहरत असं. हम्म. तर त्यांनी दशरथ छंदी फंदी नव्हता थोडक्यात. हा, अगदी बरोबर. वाईट व्यसन नव्हते त्याला. हा, तर पुढचा श्लोक. न कृपणा प्रभवती अपि या सवे न वितथा परिहास कथासु अपि न च सपत्न जनेषु अपि तेन वाग परुषा परुक्षाक्षर मीरिता. तर त्याचं आता ते बोलण्या वासवे हा पण हा वासवे आहे तिथे वासवे. वासवे पाहिजे, बरोबर. हा हा. हम्म. हम्म. तर तेन प्रभई सती वासवे अपि कृपणा वाक् न ईरिता परिहास कथासोपि वितथा वाक् न ईरिता किंच हे म्हटलं, अपरुषा तेन सपत्न जनेषु अपि परुषाक्षरम. परुष म्हणजे वाग्बाण ज्याला आपण म्हणतो, टोचणारं बोलणं. तर यथा स्यात ते कथा थोडं. वाक् न ईरिता. हा, तर उस दशरथ राजा ने प्रभु इंद्र के सामने भी दीनता युक्त वचन नहीं कहा और हंसी के प्रसंग में भी कभी झूठ नहीं बोला, तथा क्रोध से शून्य दशरथ ने शत्रुओं से भी कठोर वचन नहीं कहा, तब फिर अन्य के प्रति तो कहना ही क्या. हा, म्हणजे आता इथं बघूया. आता तेना प्रभव वासव म्हणजे इंद्र. तसं तुम्हाला माहिती आहे ना, ते महाभारतामध्ये कर्णाला ती म्हणजे ती जी काय त्याला जी शक्ती दिली होती ती. कुंडले शक्ती. हा, कुंडल कुंडल हा, हा. नाही नाही, कुंडल. कुंड आणि कुंड कुंडाला नाही, शक्ती दिली होती ती. ऐका ऐका. महाभारतामध्ये कर्णा अर्जुना याचा मुलगा ना इंद्राचा. पण मग इंद्र कर्णाकडे जाऊन त्याची कवच कुंडल मागतो, कारण त्याला भीती असते की कवच कुंडल असतील तर हा कर्ण अजिंक्य आहे म्हणून. आणि मग ती मग त्याला कर्णाला सूर्याने सांगितलेलं असतं स्वप्नात येऊन त्याच दिवशी. हम्म. पण तरी कर्ण हम्म. म्हणतो, नाही, माझं वचन आहे ते मी मोडणार नाही. आणि मग ती कवच कुंडल त्याला दान देतो. पण मग इंद्र संतुष्ट तथा म्हणतो, तुला काय पाहिजे आता सांग असं. तर मग कर्ण म्हणतो, ठीक आहे, आता माझी ही तर शक्ती गेली, मग मला काहीतरी एक अशी शक्ती, प्रभावी शक्ती द्या. तर मग इंद्र त्याला वासवी शक्ती देतो. आणि ती हम्म. वासवी शक्ती मग कर्णाने ती जपून ठेवलेली असते अर्जुनावर टाकण्यासाठी. हा, पण त्या इंद्राने सांगितलेलं असतं की ही शक्तीचा उपयोग तुला फक्त एकदाच करता येईल. आणि मग पुढे महाभारतात ती कथा आहे की तो घटोत्कच आहे ना, रात्रीचा तो खेळ जेव्हा सुरू होतो, युद्ध रात्रीचं, तर तेव्हा घटोत्कच एवढा महापराक्रम करतो. आणि सगळेजण मग शेवटी कर्णाला म्हणतात की कर्णाने ती शक्ती तो वापरत नसतो, म्हणजे त्यांनी अर्जुनाकरताच राखून ठेवलेली असते. पण मग सगळे म्हणतात की अरे बाबा, हा जर मारला नाही की तू आज हिचा आता वापर आपलं कर, सैन्य आणि कुठलं. नाहीतर हो, उद्याचा दिवसच आपण बघू शकणार नाही, त्यामुळे आता तू बघू शकतो. मार. आणि तो श्रीकृष्णानेच त्या घटोत्कचाला उचकवलेलं असतं.
कारण त्याला माहिती असतं की वासवी शक्ती जोपर्यंत असते ना कर्णाकडे, तोपर्यंत कृष्ण सारथ्य करत असतो. तर त्याने अर्जुनाचा रथ कधी कर्णासमोर आणलेलाच नसतो. त्यांचं युद्धच कधी समोरासमोर त्यांना आणलंच नसतं कधी. मग ती गेल्यानंतर मग त्यांचे 2-3दा मग सामोरे येतात ते असं. अशी ती तर म्हणजे संदर्भ असा की त्याचा त्या शक्तीचं नाव वासवी, म्हणजे इंद्राची शक्ती ती इंद्र. तो इथं वासवे इंद्र म्हणजे वासवे अपि कृपणा वाक न इरिता, म्हणजे वासवे अपि म्हणजे इंद्रासमोर सुद्धा त्यांनी कृपण म्हणजे असं वाक न म्हणजे अशी कृपणासारखी किंवा असं म्हणजे गरिबासारखं असं अगदी दीन गरीब लाचार हा झाला नाही तो. असं म्हणजे अगदी इंद्रासमोर सुद्धा त्यांनी आपला स्वतःचा मान शाबूत ठेवला. परिहास कथा सोपी वितथा वाक न इरिता, म्हणजे हसी मजाक मध्ये सुद्धा त्यांनी चुकीची वाणी म्हणजे चुकीचं बोलला नाही. खोटं बोलला नाही. अपरुषातेन सपत्न जनेष्वपी परुक्षाक्षरम यथा स्यात् तथा वाक न इरिता, म्हणजे अगदी सपत्न जनेषु, सपत्न म्हणजे शत्रू. हा हा शत्रूंमध्ये हा तर शत्रूंशी सुद्धा त्यांनी कधी कठोर परुष म्हणजे कठोर बोलणं किंवा असं काही केलेलं नाही. तर यथा स्यात् तथा वाक न इरिता, तर त्यांनी म्हणजे वाणीनी सुद्धा त्यांनी कधी कोणाला टोकलं नाही किंवा दूषित केलं नाही. म्हणजे वाणीने सुद्धा कोणाला इजा केली नाही. इरिता म्हणजे इजा करणे असं. हा असं. इरिता म्हणजे कही दिलंय सर. कही म्हणजे म्हणाला, बोलला नाही, असं बोलला. बात नाही कही. म्हणजे दुखावलं नाही, बरोबर आहे ना ते सरांचं? दुखावलं नाही, नाही नाही नाही, पण बरोबर आहे सुलभा म्हणते बोलला नाही नाही. नाही. इरिता म्हणजे बोलणं. हा परुष हा म्हणजे बोलला. कठोर बोलणं. हा परुष म्हणजे कठोर हा बोलणं. तर स्यात् तथा वाक न इरिता, म्हणजे पण इथं परुष वाक न इरिता असंच म्हणायला पाहिजे. ते म्हणजे हा. अध्यारूत आहे तो शब्द परुष. म्हणजे थोडक्यात त्यांनी कोणालाही दुखवलं नाही असं वाणीने. म्हणजे कठोर इंद्रासमोर तो बोलला नाही, कोणाशी कठोर वाणीने. इंद्रासमोर तो इंद्रासमोर तो दीन पण नाही झाला आणि बाकी म्हणजे हसी विनोदात किंवा कोणाची थट्टा करताना पण त्यांनी कोणाला दुखवलं नाही. कठोर शब्दाने शत्रूला पण कधी दुखवलं नाही. तसं कोणालाच त्यांनी म्हणजे दुखवलं नाही. हम्म. हं, सर असं. पण ते कठोर कोणाला इंद्रासमोर बोलायला. दीन होण्याचा प्रसंग काय? काय इंद्रासमोर दीनयुक्त वचन म्हणजे बोलण्याचा काही प्रसंग असा झाला होता का? हो हो, ऍक्च्युली ती जी गोष्ट आहे ना रामायणातली, की कैकेयीला वर का दिलेले असतात ना दशरथाने 2, ते कधी दिलेले असतात तर इंद्राने एकदा दशरथाला बोलावलेलं असतं मदतीसाठी राक्षसांबरोबरच्या युद्धासाठी. हा तेव्हा दशरथ गेलेला असतो आणि कैकेयी त्याची सारथ्य करत असते. हम्म एक तर ती सारथ्य करत असते किंवा त्याच्या सारथी मेल्यामुळे तिला करावं लागतं असं काहीतरी आहे. पण युद्ध करताना ती सारथ्य करत असते. पण म्हणजे इंद्र तो इंद्राचाही मित्र असतो. म्हणजे इंद्राशी तो सुद्धा त्याचं नातं हे मित्रत्वाचं असतं. असं म्हणजे इंद्र म्हणजे देवांचा राजा, मग तो मोठा आपण लहान असं नाही. इंद्राने सुद्धा त्याला राक्षसांबरोबरच्या युद्धामध्ये दशरथ राजाला मदतीसाठी बोलवलेलं असतं. त्यामुळे त्यांचं नातं हे मित्रत्वाचं होतं, असं दीनतेचं नव्हतं असं. आहे सर, या कोणत्या तरी धड्यात आहे आपल्या, हे तुम्ही जे सांगितलं ना, इंद्राला मदतीला गेलेला आहे दशरथ हम्म. सर हे आपले. इंद्र नेहमीच कोणाकोणाला मदतीला बोलवत असतो ना युद्धाच्या वेळी. हो हो, आता सी कसं आहे माहितीये काय, इंद्र आणि हे सगळ्या ज्या देवता आहेत ना, या की ब्रह्मा विष्णू महेश सारख्या स्वयंभू देवता नाहीयेत. यांना लोकपाल म्हणतात. लोकपाल म्हणजे काय, अच्छा. त्यांना एकेका दिशांचा एकेका, जसं आपण गव्हर्नमेंटमध्ये जसे एकेका डिपार्टमेंटचे तुमचे जसे सेक्रेटरी असतात ना तसे. हा हा. म्हणजे ते काय, अष्टलोकपाल. हा म्हणून त्यांना लोकपाल म्हणजे अष्ट. त्यांना नाही नाही सांगायचं असा माझा मुद्दा. आता इंद्रपद कसं मिळतं, जो मनुष्य 100 अश्वमेध यज्ञ करतो त्याला इंद्रपद मिळतं लिमिटेड मर्यादित कालावधीसाठी. त्यामुळे इंद्र हा शेवटी काही म्हणजे विष्णू आणि इंद्र यांची तुलना किंवा शंकर आणि इंद्र यांची तुलना होऊ शकत नाही. कारण का, बाकी ब्रह्मा विष्णू महेश हे जे आहेत ना हे साक्षात परमेश्वराचे अंश आहेत. वेराज इंद्र, अग्नी, वरुण या देवता नंतर
म्हणजे त्यांना नंतर रिक्रूट केलंय थोडक्यात, म्हणजे राज्यकारभार थोडक्यात चालवण्यासाठी. पद हा पद असलेलं हा पोस्ट. हा. तर ब्रह्मा विष्णू महेश हे तिघच खरे देवता. तिघ आणि परमेश्वर म्हणजे त्यांना. स्वयंभू. हा. तर त्यामुळे जसं तुमच्या आता तुम्हाला मंत्रालयाचा अनुभव असेल की सेक्रेटरी सेक्रेटरी हा राजा असतो का नाही. म्हणजे राजा म्हणजे तो पॉलिसी ठरवत नाही, तो पॉलिसी इम्प्लिमेंट करतो, नाही का सेक्रेटरी, नाही का. हो जो नियम, जे कायदे किंवा जी आर निघालेले असतात त्यानुसार ते हे करतात, पण तो नवीन जी आर काढू शकतो का नाही, नाही का तसं. असं. तर नाही, त्या अर्थ नवीन जी आर काढू शकतो म्हणजे पुटअप करू शकतो, अनलेस अँड अंटिल की सीएम किंवा मिनिस्टरची मान्यता मिळत नाही मान्यता. हा तोपर्यंत तो इश्यू होत नाही. हा इशू म्हणजे शेवटी त्याला ते रुलिंग देता येत नाही, ते शेवटी रुलिंगसाठी एकतर मिनिस्टर किंवा मोठी गोष्ट असेल तर मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्याकडे गेल्याशिवाय ते म्हणजे शेवटी तो म्हणजे ते डिसिजन होत नाही तोपर्यंत फायनल. हा, एकदा जर जी आर निघाला असेल तर मग त्यानुसार जे काय करायचं ते तो स्वतःहून करू शकतो, नाही का. असं. मग त्याला विचारावं लागत नाही मंत्र्याला काय ते. असं. तर तसं हे मग ब्रह्मा इंद्र विष्णू वगैरे महेश हे खरे देव. हे खरंय देव. हा. हं. हा. आणि मग आणि नंतर बाकीचे लोकपाल हा, तर जसं म्हणजे एकनाथ सेक्रेटरी. महाराजांनी हो. तर एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवतामध्ये असं म्हटलेलं आहे, की इंद्राय स्वाहा म्हणती जाणं. म्हणजे असं यज्ञामध्ये वगैरे मनुष्य म्हणजे यज्ञामध्ये वगैरे अशा या विविध देवतांना आहुती दिल्या जातात, आणि या देवता म्हणजे हे जे लोकपाल देवता असतात ना, या संतुष्ट होऊन मग इंद्र पृथ्वीवरती पाऊस पाडतो. हा. वरुण जलाशय भरून ठेवतो. हा. वायू जो आहे तो योग्य पद्धतीने मोसमी वारे किंवा हे करतो. असं सगळ्या या ज्या देवता आहेत ना, या योग्य राज्य कारभारासाठी, विश्वाच्या कारभारासाठी नियुक्त केलेल्या आहेत, आणि त्यांना संतुष्ट केल्याने त्या आपल्याला उपकार करतात, असं आहे. म्हणून यज्ञ म्हणजे ते आपल्या संतुष्ट धर्म करणं आलंच. संतुष्ट म्हणण्यापेक्षा प्रसन्न करणं. हो. नाही, पण ते एका दृष्टीने संतुष्ट म्हणजे काही लाच वगैरे देणं असं नाही. हं. पण नाही नाही. शेवटी हा. कारण त्या त्या देवतांना सुद्धा जर तुम्ही पगार, आता तुम्ही मंत्रालयाच्या लोकांना कोणी जर पगारच दिलं नाही तर तुम्ही कामं केली असती का? नाही का. नाही म्हणजे तुमचं पोट तर चाललं पाहिजे ना, तसंच त्या देवतांचंही यज्ञातल्या हवीरभागाने त्यांचं पोट भरतं, मग त्या संतुष्ट होऊन विश्व आहे. तर याला म्हणजे गीतेत पण हे म्हटलेलं आहे की यज्ञचक्र कसं चालतं. तर देवता संतुष्ट होतात, देवता पाऊस पाडतात, पाऊस पाडल्यावर म्हणजे पाऊस पडल्यावर परत सगळं वनस्पती उगवतात, त्या परत त्यांनी परत यज्ञ होतात. असं यज्ञात भवतु पर्जन्य असा तो श्लोक आहे ना गीतेमध्ये. हो हो. हा. तर तो हम्म. तो त्यातच सांगितलंय ना कृष्णाने. तर तर हे जे लोकपाल आहेत ना, यांचं कार्य आहे ते. आणि त्या दृष्टीने परमेश्वराचं मात्र तसं नाही. परमेश्वर हा शून्यातून विश्व निर्माण करणारा तो परमेश्वर. असं. त्यामुळे आणि त्याच्या खालच्या अजून देवता असतात, त्या म्हणजे आपण याला क्षुद्र देवता म्हणतो ना. कोणत्या गावचा म्हसोबा, कोणीतरी काय दगड, हे धोंड्या बिंड्या, म्हणजे त्या त्या देवतांना त्याचे मर्यादित अधिकार असतात. हा. तर मी तुम्हाला एकनाथी भागवताचं उदाहरण सांगत होतो की एकनाथी भागवतात असं म्हटलं की लोक म्हणतात इंद्राय स्वाहा, अग्नये स्वाहा, याला हे स्वाहा, अश्विनव स्वाहा वगैरे वगैरे. हा. पण त्यांना म्हणजे लोकांना हे कळत नाही की तुम्ही कोणालाही जरी आहुती दिल्या तरी शेवटी त्या मलाच पोचतात. हा. पण परमेश्वर. हम्म. हा, म्हणजे तुम्ही परमेश्वराची उपासना करण्याच्या ऐवजी या छोट्या देवतांची करतात, त्यामुळे म्हणजे मर्यादित अधिकार असणाऱ्या देवतांची करतात, त्यामुळे तुम्हाला त्याचं फळ पण मर्यादितच मिळतं. म्हणजे उपासनेचं हे बरोबर. तत्व सांगितलंय त्यांनी या भागवतामध्ये, की तुम्ही सर्वव्यापी सर्व शक्तिमान परमेश्वराची जर उपासना निष्काम भावनेने केली तर तुम्हाला अमर्याद फळ देईल. पण असं कोणीच करत नाही. कोणीतरी आपलं नवस मागतो, नोकरी माग, हे माग ते माग काहीतरी करून मग देवी त्याला तो तेवढा देव त्याला तेवढंच देतो. लोकही शिर्डीला जातात आणि तिरुपतीला जाऊन शेवटी काय मागतात, नाही का. नोकरी दे, पैसा दे, घर दे, मुलगा दे, बस. अजून काय काय नाही, नाही का. असं. तर म्हणजे बरोबर आहे. हा, तर असं म्हणजे तर या देवतांचे हे स्तर याच्याकरता केले प्रत्येकाला. जसं तुमच्या सेक्रेटरीमध्ये पण प्रत्येकाला मर्यादित अधिकार